आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांकडून शेती नुकसानीची पाहणी। लातूरच्या उदगीर तालुक्यामधील लोहारा गावात शिंदे आणि फडणवीसांकडून पाहणी। 2 ते 3 दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश। कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून परभणीमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरून जरांगेंचा थेट कृषी मंत्री धनंजय मुंडेंना फोन। जालन्याच्या घनसावंगीमध्ये जरांगेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। रविकांत दुबकार यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना धीर देत शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी। बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा तालुक्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। बीडच्या परळी तालुक्यामध्ये खरीपातील 55 हेक्टर क्षेत्र बाधित। पीक विम्याच्या जाचकटीने शेतकरी त्रस्त, शेतकरी हवालदिल। बीडमधील मुसळधार पावसाचा खरीप पिकांना फटका। जिल्ह्यातील तब्बल 61 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। कापसाच्या शेतामध्ये अजूनही पावसाचं पाणी। पावसामुळे हातातोंडाशी आलेलं मका पीक उद्ध्वस्त। शेतकऱ्यांना फोडला हंबरडा। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधील मांडकी गावामध्ये पावसाचा हाहाकार। हिंगोली जिल्ह्यामधील मुसळधार पावसानं पपई बागेचं नुकसान। पपई बागेमध्ये पुराचं पाणी। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसामुळे 355 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। अडाण नदीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये एक जण वाहून गेल्याची नोंद।